आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। गायरान गट क्रमांक 366 मध्ये आपल्या या धरणग्रस्तांच्याकडून जमीन विकत घेतलेल्या लोकांना कब्जा देण्यासाठी नांदणी सर्कल ऑफिसर सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे सिटी सर्व्हिस शिरोळचे अधिकारी आलेले होते। मात्र सरळ चिपरी गायरान गट क्रमांक 366 हे गावाला गायरान एवढंच शिल्लक आहे आणि हे असं असताना देखील 11/10/2006 हे गायरान धरणग्रस्तांना देण्याचा आदेश झालेला होता। तो मूळ आदेश 2003चा आहे। मागणी करून सुद्धा आज देखील कलेक्टर ऑफिसला तो आदेश मिळत नाही आहे। असं असताना देखील 2006 साली कब्जा 11/10/2006 साली देण्याचा प्रयत्न झाला। त्याच दिवशी ग्रामपंचायत चिपरी व ग्रामस्थांनी संबंधित जिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केलेला होता। त्याची आज तागायत कुठल्याही प्रकारची दखल न घेता, त्याचबरोबर ग्रामपंचायत मासिक सभा व चिपरी ग्रामसभेच्या वतीनं देखील 19/10 11/10 या रोजी देखील ठराव झालेले आहेत की ही चिपरी गायरांची जमीन जी आहे 366 मधील ती कुणालाही देण्यात येऊ नये असा ठराव झालेला असताना देखील आणि ग्रामपंचायतीच्या ठरावाशिवाय कलेक्टरला सुद्धा ती जागा कुणालाही देता येत नाही असं असताना देखील ती जागा त्या धरणग्रस्तांना देण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे त्या धरणग्रस्तांनी सदरची जागा स्वतःसाठी न वापरता ती जागा संबंधित व्यक्तींना, ज्यांना कब्जा हवा होता अशा व्यक्तींना ती विक्री केलेली होती। मात्र तसं करत असताना किंवा ती अलॉटमेंट होत असताना हा जो काही गट नंबर 366 आहे तो पुनर्वसनसाठी ज्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्या राखीव जागांच्या मध्ये सुद्धा त्याचा समावेश नाही आहे। फक्त या 366 या गट नंबरमध्ये 5 एकर जागा ही चिपरी धनगर समाजाला मेंढवाड्यासाठी म्हणून देण्यात आलेली आहे। त्या व्यतिरिक्त कुठेही कुणालाही देण्यात आलेली नव्हती। असं असताना देखील आज जो काही प्रकार झाला त्यामध्ये जे काही नकाशे तयार करण्यात आलेले सिटी सर्व्हे ऑफिसर्सकडून त्या नकाशांच्यामध्ये तफावत दिसते। 2022च्या नकाशामध्ये एक वेगळाच भाग दिसतो। 2025ला जो काही नकाशा तयार केलेला वगैरे आहे तो तर संबंधित लोकांना मिळालेलाच नव्हता। त्या संदर्भात मागणी केलेली होती किंवा तो नकाशा द्यावा, तोपर्यंत हे जे काही कब्जेपट्टीचा जो काही घाट घातलेला आहे तो त्यांनी थांबवावा असं लेखी मागणी करून सुद्धा आज तो कब्जा देण्यासाठी आलेले होते। मात्र संबंधित त्या सिटी सर्वेच्या ऑफिसर्सना त्या नकाशांचा काही मेळ घालता आलेला नव्हता आणि ती हद्द काही फिक्स करून देता आलेली नव्हती। त्यामुळं सर्कल साहेबांना तो काही कब्जेपट्टीचा कार्यक्रम आहे तो काही करता आलेला नाही। त्या पद्धतीनं ते स्वतःहून काय केलेले आहेत की कब्जा न देता तिथून निघून गेलेले आहेत। हा सर्व प्रकार जो झालेला आहे तो ग्रामपंचायतीच्या कुठल्याही प्रकारच्या NOC शिवाय झालेला आहे आणि या संदर्भात काही दिवसातच चिपरी गावचे नागरिक हे काय करणार आहेत, आमरण उपोषणासारखा। त्याचप्रमाणे त्यातूनही न्याय नाही मिळाला तर न्यायालयीन लढाईचा देखील चिपरी ग्रामस्थ विचार करत आहेत। एका 2-4 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये ग्रामसभासुद्धा होईल, त्यामध्ये सगळे ठराव होतील। प्रशासक मंडळ आहे त्यामध्ये सुद्धा ठराव होईल आणि न्यायालयीन लढाई, त्याचप्रमाणे लोकशाही मार्गाने उपलब्ध असणारी जी काही लढाईची साधनं आहेत ती सुद्धा इथं अंमलात आणून चिपरी गावाला गायरान हे मिळालंच पाहिजे चुकीच्या पद्धतीनं ताब्यातून गेलेलं। कारण याचा परिणाम असा झाला की चिपरीच्या गावच्या विकासासाठी शाळा, पाणीपुरवठा योजना, दवाखाना वगैरे असतील त्यासाठी जागाच उपलब्ध नाही आणि म्हणून परवा जलजीवन योजनेसाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती। त्यामुळे नाईलाजानं मनात नसताना देखील, गावकऱ्यांच्या मनात नसताना देखील चिपरीच्या त्या शाहू विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये ती पाण्याची टाकी उभारण्याचं काम चालू आहे। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।